रोहित ॲग्रो एजन्सी येवदा येथे दिनांक 19/5 रोजी युरिया 350 बॅग प्राप्त झाला होता. प्राप्त झाल्यानंतर त्यांना युरिया आणि DAP विक्रीसंबंधी निर्देश होते की कृषी सहाय्यकासमक्ष आणि एकरी 1 व जास्तीत जास्त 5 बॅग एका क्षेत्राला देणे असे अपेक्षित होते सातबाऱ्यानुसार. तर त्यांनी तसं न करता आपल्या शेतकऱ्यांना किंवा दुकानातून ही विक्री सुरू होती. येवदा येथील काही ग्रामवासियांनी दिनांक 20/5 रोजी अमरावतीला फोनद्वारे तक्रार करून सांगितले की हे युरिया परस्पर किंवा विक्री बरोबर करत नाहीत अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्याकडे. कोणाची? रोहित ॲग्रो एजन्सी येवदाची. त्यानुसार जिल्हास्तरीय भरारी पथक त्याच दिवशी तिथे सायंकाळपर्यंत प्राप्त हजर झालं आणि त्यांनी त्यांच्या समक्ष त्या जिल्हास्तरीय पथकासोबत मी सुद्धा होतो. तालुका कृषी अधिकारी साबळे मॅडम आणि आमच्या गुणनियंत्रण अधिकारी ननीर मॅडम आमच्या समक्ष लाईनीत लावून शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि सातबारानुसार युरियाची विक्री झाली. त्या युरियाची विक्री दिनांक 20/5 रोजी पूर्ण झाली. त्या दिवशी विक्री केल्यानंतर आणि साठा पुस्तकांनुसार आणि शासनाचे POC ॲपनुसार हा युरिया निरंक झाला. युरिया निरंक झाल्यानंतर त्या रोहित ॲग्रो एजन्सीने आदेशाचे पालन न केल्यामुळे आम्ही त्यांच्या दुकानाची तपासणी करून वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केला. कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर केल्यानुसार त्याची सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर दिनांक 5/6/2024 रोजी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी 90 दिवसासाठी त्यांचे रोहित ॲग्रो एजन्सीचे खताचा परवाना हा निलंबित केला. निलंबित केल्यानंतर दिनांक 6/6 रोजी त्यांना आदेश देऊन दिनांक 6/6 रोजी त्यांच्याकडे कोणता स्टॉक आहे या बाबतीत मी मोखापानी अहवाल केला. सदर मोखापानी अहवालात शेतकऱ्यांच्या विक्री पावतीनुसार स्टॉकबुकनुसार युरिया हा RCF डॅश असं मी डॅश म्हणजे हा बॅग आणि निरंक असा आहे आणि उर्वरित जे 15/15 10/26 हा जो स्टॉक आहे मी त्या अहवालात दिलेला आहे आणि तो अहवाल मी माननीय जिल्हा अधीक्षक अधिकारी यांना सादर केलेला आहे कव्हरिंग लेटरला. 13 तारखेला काय? 13 तारखेला श्री रोहित ॲग्रो एजन्सी येवदा यांचे रासायनिक खताचा परवाना निलंबित असताना युरियाची विक्री चालू आहे अशी एक तक्रार आणि एक व्हिडिओ क्लिप अमरावतीला तिथल्या लोकांनी सादर केली आणि येवद्याच्या लोकांनी तक्रार केली. त्यानुसार मला माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी व आमचे खर्चे मोहीम अधिकारी साहेब प्रवीण कुमार खर्चे यांच्या दूरध्वनी संदेशानुसार मी तिथं सायंकाळी तपासणीसाठी गेलो. तपासणीमध्ये दिनांक 19 आणि 20/5 रोजी विक्री झालेल्या युरियापैकी काही शेतकऱ्यांनी जवळपास 5-7 शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांनी आपला स्टॉक हा गोडाऊनमध्येच ठेवला होता युरियाचा आणि नेला नव्हता. जुना स्टॉक होता तो आणि त्यांच्याकडे त्या पावत्या होत्या आणि त्या पावत्या असताना हा जो स्टॉक होता युरियाचा हा त्यांनी 13 तारखेला शेतकऱ्यांना दिला होता. त्यामुळे ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामध्ये असं निष्कर्ष निघाला की हे जुनं खत असल्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलं. देण्याचे अधिकार आहेत का ते? हो, शेतकऱ्यांचा हा निलंबनापूर्वीचा काळ असल्यामुळे निलंबनापूर्वीचा व्यवहार असल्यामुळे निलंबन कालावधीत तो शेतकऱ्यांचा माल आपल्याला रोखता येत नाही. त्यांना द्यावं लागते असे त्यांनी कृषी सेवा केंद्रवाल्यांनी विचारणा केली होती. आम्ही त्यांना परवानगी दिली. त्याच्या पावत्या फाटेल होत्या का 13 तारखेच्या? हो, त्यांच्या पावत्या ह्या 19 आणि 20 मे 2026 रोजीच्या होत्या. म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याला देणंच भाग होते. आणि 13 तारखेला जे शेतकरी होते तिडके वगैरे त्यांनी एकूण 20 बॅग त्या दिवशी
शेतकऱ्याला दिलेले आहेत. आणि तरी ते विक्री झालेल्या साठ्यापैकी एकूण 35 बॅग होत्या. विक्री झालेल्या साठ्यापैकी 20 बॅग दिल्या. अजूनही 15 बॅग ह्या युरियाच्या त्या 3 शेतकऱ्यांच्या अजूनही गोदामात शिल्लक आहे, त्या बरोबर रोहित ॲग्रो. रोहित ॲग्रोच्या गोदामात. परंतु हा स्टॉक पावतीनुसार, साठा रजिस्टरनुसार आणि POS विक्रीसाठी नाही आहे. नाही हा, आहे. फक्त त्या जुन्या शेतकऱ्यांना द्यावं लागतं. हो, विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध ते कधी नव्हता. आले तरी द्यावे लागतं. द्यावे लागतात. करेक्ट. जुने शेतकरी. हो, जुने शेतकरी. तुम्ही त्या दिवशी पंचायत समिती येते, एका पत्रकारा गरम काय झाले? या प्रकरणात मी मोकापाणी करून आलो होतो. मोकापाणी करत असताना सिलवंत रायबोले यांनी एक मला दूरध्वनीद्वारे फोन केला होता की बाबा या प्रकरणात नेमकं काय आहे. पण त्यांनी प्रकरणाची स्थिती जाणून न घेता किंवा पूर्णपणे ऐकून न घेता दुसऱ्या दिवशी ते बातम्या वगैरे लावल्या. तर आणि नंतर मग त्याच दिवशी कार्यालय चालू असताना असं आम्ही ते आदेश खांडेकर ते साबळे मॅडमकडे गेले होते. नंतर मग मलाही तिथून फोन आला. म्हटलं मग मी कार्यालयात आहे, तुम्ही या. आहे म्हणजे काय तुम्हाला पाहिजे तर ते आले आणि डायरेक्ट मला उलटसुलट प्रश्न विचारू लागले. त्यामुळे मला त्या प्रकरणाचा मनस्तापच होता पहिले. आणि मनस्ताप झाल्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुमचं आधार कार्ड दाखवा, तुम्ही पत्रकार आहे का. मग त्यांनी ते बळजबाजी केली. हो हो, आयडेंटिटी कार्ड मागितलं. तुम्ही पत्रकार आहे का, मला परिचय नाही तुमचा. तर मी त्यांना ते विचारणा केली. विचारणा करत असताना त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारल्यामुळे माझी मानसिक स्थिती एकदम हे खराब झाली किंवा संतुलन सुटलं माझं. आणि मी त्यांच्यावर उलटसुलट म्हणजे बोललो. असं झालं.